महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला. क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर सामना रंगणार. इस्रो आज सर्वाधिक वजनाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून उपग्रह अवकाशामध्ये झेपावणार. हा उपग्रह भारतीय नौदलासाठी विशेष करून तयार करण्यात आलाय. या उपग्रहाचं वजन सुमारे 4,410 किलो आहे. बिहारमधील मोकामामधील आरजेडी नेते दुलारचंद हत्या प्रकरण. 150 पोलिसांच्या मदतीनं आरोपी बाहुबली अनंत सिंहला घरातून ठोकल्या बेड्या. पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय शर्मा यांच्या नेतृत्वात कारवाई. राज्य निवडणूक आयोगाचं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र. 1 जुलैपर्यंतच्या यादीमध्ये नाव असणाऱ्यांनाच मतदान करता येणार. मतदार यादीमध्ये नाव टाकण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही. प्रतिज्ञापत्रातून स्पष्टीकरण. सिकंदर शेख प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलिसांकडूनही तपास होणार. सिकंदर शेखच्या कोल्हापुरातील जवळच्या मित्रांची चौकशी होणार. सिकंदरनं कोल्हापुरात काही शस्त्र विकली का याचा तपास होणार. शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यामध्ये सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक. नाशिकमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उदय सांगळे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. उदय सांगळेंनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक. राज्यामध्ये अद्यापही 1 कोटी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवल्या नसल्याचं समोर. HSRP नंबर प्लेटसाठी 68,24,000 चालकांचा प्रतिसाद. पुढील महिन्याभरामध्ये उरलेल्या वाहनांना नंबर प्लेट बसवावी लागणार. नागपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोरगरिबांना घरं हेच ध्येय. यासाठी 2000 बचत गटांना 1 लाखांचे खेळतं भांडवल देणार. बावनकुळेंचं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तत्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश. नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. तर नोव्हेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक राहण्याची शक्यता. मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. मुंबईच्या दादर, लालबाग, परळ, करी रोड परिसरात पाऊस. मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरूच. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर ठाणे, नवी मुंबई, कल्याणच्या वेशीवर बिझनेस हब होणार. ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवती 1300 एकर क्षेत्रामध्ये बिझनेस हब उभं राहणार. या नव्या बिझनेस हबसाठी ठाणे महापालिकेची नोडल एजन्सी म्हणून निवड. नवी मुंबईमधल्या खारघरमध्ये लवकरच नवीन हज हाऊस बांधलं जाणार. या ठिकाणी नवी मुंबई विमानतळापासून हे ठिकाण अगदी जवळच असणार. अल्पसंख्याक मंत्रालयानं दिली माहिती. मुंबई महानगरपालिकेनं म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले. उपकराच्या माध्यमातून पालिका दरवर्षी म्हाडाला 10 कोटी देत असते. मात्र पालिकेनं 2012 पासून उपकराची रक्कम न दिल्याची माहिती. मुंबईतील घर विक्री गेल्या वर्षीपेक्षा 14% घटली. ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 11,200 घरांचे सौदे होऊन 1,004 कोटींचा महसूल मिळाल्याची माहिती. मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्यासाठी पालिका रस्ते दत्तक योजना राबवणार. यामध्ये 730हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपवण्यात येणार.